नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे की तीर्थक्षेत्रांना का जावं, तिथं भेटी का द्याव्यात। आता बघा, आपल्या ह्या कलियुगात आपल्याला देवाला मानणारी आणि देवाला न मानणारी अशी दोन्ही प्रकारची लोकं आढळतात। आणि जी लोकं नास्तिक असतात किंवा कर्मावर विश्वास ठेवतात, तर अशी लोकंसुद्धा तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात। पण ते त्यांना पर्यटन असं म्हणून नाव देतात खरं तर। मग ह्या तीर्थक्षेत्राला भेट का द्यायची, त्याचं महत्त्व काय, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तीर्थक्षेत्र म्हणजे काय, तर त्या देवी देवतेचं मूळ स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र। मग जसं की तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, किंवा अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, चारधाम असेल, तर अशी जी जी तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे त्या देवी देवतेचं वास असतो असंही म्हटलं जातं। आणि त्यामुळे तिथली जी ऊर्जा असते, तर ती ऊर्जा अतिशय पॉझिटिव्ह असते आणि त्याच्यामुळे ह्याला स्थान महत्त्व असंही म्हटलं जातं। त्या स्थानाला म्हणून महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तीर्थक्षेत्राला या न त्या कारणाने जावं किंवा लोकं जात असतात। तर जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देतो की नाही, तर तिथं गेल्यानंतर त्या देवी देवतेचं जेव्हा आपण दर्शन घेतो, त्या दर्शनाने आपलं मन एकदम शांत होतं, हलकं होतं आणि आपोआपच आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते। त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही संकटं असली, तरी आपल्याला एक कुठेतरी आधार मिळतो की परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि आपोआपच तिथल्या एनर्जीनी, तिथल्या पॉझिटिव्ह एनर्जीनी आपल्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते की पुढं आपल्याला चांगली कामं करण्यासाठी बळ मिळतं। म्हणजेच काय, थोडक्यामध्ये आपल्याला तिथं गेल्यानंतर एक प्रकारचं मोटिवेशनच मिळतं, बरोबर की नाही। त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर आपण स्नान केलं तर आपलं मन आपलं शरीर शुद्ध होतं आणि एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते। त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला जातो तर आपलं कुळधर्म कुळाचारही आपल्या हातून घडत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती नसेल आपल्या कुळधर्म कुळाचारातली, तर तिथं गेल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळते, ती आपल्याला त्याचं ज्ञान मिळतं आणि हेच ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीलाही सांगू शकतो की जेणेकरून आपली जी संस्कृती आहे, तर ती ही संस्कृती आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीलाही नकळत जात असते। आणि म्हणून आपल्या पिढीचा वारसा जो आहे, तो पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी, त्यांना सगळं माहिती होण्यासाठी आपण शक्यतो असा प्रयत्न करायचा की जेव्हा आपण कुळधर्म कुळाचार करतो किंवा जेव्हा कुठल्या तीर्थक्षेत्रांना आपण जातो, तर शक्यतो सहकुटुंब जायला पाहिजे। आणि बघा, आपण इतकं धकाधकीचं आपलं आत्ताचं जीवन आहे, त्याच्यामुळे वेळात वेळ काढून आपल्या कुलदेवीला किंवा आपले जे तीर्थक्षेत्र आहेत, तर त्या तीर्थक्षेत्रांना भेटी नक्की द्या की जेणेकरून तुम्हालाही त्याची माहिती मिळेल, तिथले व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतील आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपलं वर्ष चांगलं जातं। पुढं जे येणारे जे काही संकट असतील किंवा टेन्शन्स असतील, तर ते आपण त्या देवाला सांगू शकतो। आणि हो, जेव्हा तुम्ही त्या तीर्थक्षेत्रात जाता की नाही, तर तेव्हा काय करायचं की समजा तुम्ही कुळधर्मासाठी गेला असाल, तर तिथं गेल्यानंतर तर त्या देवीचं महात्म्य जे असतं, तर तिथं बसून वाचायचा प्रयत्न करा। म्हणजे अक्कलकोटला समजा तुम्ही गेलात, तर स्वामींची जी पोथी आहे, तर तिथं बसून ती वाचायचा प्रयत्न करा। का, तर त्यांनी काय होणार आहे, तर आपल्याला एक प्रकारचं मनाला शांत मिळणार आहे। पण जसं की मी म्हटलं की तीर्थक्षेत्रामध्ये तिथं त्यांचा वास असतो, तर आपण प्रत्यक्षात जणू काही स्वामींसमोर त्यांची पोथी वाचतोय असंही एक आपल्या मनाला समाधान मिळणार आहे आणि एक प्रकारची ऊर्जा तर मिळतेच। त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाल, तर तिथं काय म्हणायचं असतं, त्याआधी तुम्ही बघा की समजा आता तुळजापूरला गेल्यानंतर तुळजापूरचं महात्म्य काय आहे, त्या देवीचं स्तोत्र कुठलं आहे, असं प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाल तुम्ही शक्यतो तिथल्या देवीचं किंवा देवाचं काय महात्म्य आहे किंवा तिथं काय म्हटलं जातं, हे तुम्ही बघा आणि तिथं बसून ते म्हणण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते। पुढचा विषय आहे की यात्रा का करायची किंवा परिक्रमा म्हणजे काय आणि यात्रा परिक्रमा यातला फरक काय, हे मी सांगणार आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओही नक्की बघा। आजचा विषय मी इथंच थांबवते। चला तर मग परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद। या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत स्वामी ओम।